वचन पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. बऱ्याचशा माणसाचे बरेचसे अनुभव असतात. तू गोवर आहे म्हणतात, एकच अनुभव आहे माझा. मी बोलायलो ते म्हणजे अभंगातले 4 चरण. गोवर आहे काय म्हणतात, हेच विष्णूची महापूजा. कोणती? स्वामी काज स्वामी म्हणजे आता पुढे कीर्तना सांगण्यात येणार. स्वामी कशाला म्हणायचे, काय कशाला म्हणायचे. सत्य बोले वाचे, वाचेन सत्य बोलणं काही काही माणसाला वाटते मोकाय झालं की लय मोठं काम आहे तुमचं. कोणी बाई असो गडी असो, ज्याला सत्य बोलायची सवय आहे त्याची गोष्ट आहे. सत्य बोले वाचे एक गोष्ट झाली. त्याच्या पुढे काय, दुःखी अनेकाच्या दुःखी, दुःखी अनेकाच्या म्हणतो आपण, काय म्हणतो, पण अभंगात जसं आहे तसं म्हणलेलं बरं असते. अर्थ पण बरोबर नाही झाला की त्याचा काय होतंय, अनर्थच होते, बुगाडा होऊन जाते. म्हणून अभंग फार छान घेतला महाराजांनी. उत्तम तऱ्हेची सेवा केली आणि दुसरीकडे सेवा असल्यामुळे गेली. आता आम्हाला किती वेळ करायचे ते आपल्या सगळ्यांचे विचार. आपण कितीला कीर्तन सोडावं, चौकडच मान हलवायची नाही. जे बिन असं एक सांगायचं, एक वाजता सोडायचं, असं असलं पाहिजे म्हणून. आता सगळ्या सुधारणा झाल्या म्हणजे कीर्तनकारांना काही सुधारणा ठेवूच नाही. आता आता 11:40 झाले. तेव्हा अभंग लक्षात घेत जा. श्रोते मंडळी बसलेली, माता वर्ग, पुरुष, लहान आणि असं तिकडून बसण्यापेक्षा श्रोते मंडळी समोर असली पाहिजे. बघलेला नाही तर भारताचा नकाशा अरे पूजा बापू, मी तुमचंच करताय मग. कीर्तनकार कोणा करताय, श्रोते करतात. आणि होता होईल तिथं तरुण मंडळीने कीर्तन ऐकलं. आणखीन विशेष म्हाताऱ्या माणसाला ऐकलेलं वाया जात नाही, ऐकलंच पुन्हा ऐकावं. कीर्तनाची सगळी मर्यादा पद्धतशीर चालत आले, इथून मी पुढे चालावं याच्याकरता. आता मृदंगाचार्याच्या पण लक्षात आले की मृदंग उजव्या हाताला असावा. कुठंही कोण्याही ठिकाणी कीर्तन भजन असल्यावर मृदंग उजव्या हाताला असला पाहिजे. इकडच्या हाताला विनेकरी, ही सगळी आपण वारकरी पद्धती जी चालत आली ती व्यवस्थित चालवणं आपलं काम आहे. तिसरे चरणात महाराज म्हणतात काय बरोबर. जो कोणी मनुष्यबाईच्या निवडी असेल, कोण्या वयाचा असेल, शिकलेला असेल नसेल, त्याला सवयच आहे सत्य बोलायची. एकाला सवय कोणती, सत्य बोलणं ही त्याची तपश्चर्या आहे. आता काही वेळेला मला समजतो की मी कीर्तनकार आहे, काय झालं, बाया कीर्तनकार येतात, आमच्या इकडे कीर्तन केले पाहिजे. त्यांनी माझ्यानंतर कोणी पोरसोर तयार होऊ नये. या खांडेगावमध्ये 4 तरी कीर्तनकार तयार झाले पाहिजे बरं का, लक्षात ठेवतात. गाव सुज्ञ व्हावं, परीक्षक व्हावं,
कसली परीक्षा? गाण्या वाजण्याची परीक्षा. महाराजांची सुद्धा परीक्षा. महाराज काय बोलतो? हे सगळं झालं म्हणजे गावाला सुख लागेल. गावाला सुख लागण्याकरता, धर्माचं संरक्षण होण्याकरता कीर्तन आहे. आमचे मिलिटरी मंडळ सज्ज आहे. देशाचं संरक्षण याची पण गरज आहे. आता याच्यात तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सत्य बोलणं हे जी विष्णूची नका कीर्तन करीना, मदन नका का वाजवता येईना, नका का गाता येईना. जीवन कसं खरं बोलणं, खरं बोलणं, खरं बोलायला लई पाच येतात. मोठ्या मोठ्याला आल्यात, आपली काय काय तिथं सुद्धा त्यांना काय करावं लागलं नव्हतं, आपण निर्वाह करावा नाही. आणि इतिहास वाचले पाहिजे. तरुण मुलांनी इतिहास वाचले पाहिजे, पुस्तकं बरेचसे वाचले पाहिजे. आणि पुस्तकं पाहून वाचून पुस्तकी ज्ञान राहिलं नाही पाहिजे. पुस्तकाची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. मग ते ज्ञान कसं? अनुभवी ज्ञान. पुस्तकी ज्ञानात फरक पडतो. म्हणून सत्य बोले वाच. आता त्याच्या पुढं काय? तसं काय करायला? तसं तर हे नाही, तू म्हणायला तसं नाही. याला म्हणतात कीर्तन ऐकणं, लक्ष ठेवणं, अभंग सोडविणं, अभंग नीट ऐकणं. नाहीतर आमची समज अशी होती की गाणार भजन कीर्तन करा आम्ही, तुमच्यात सुद्धा माणसं सुटले पाहिजेत श्रवण करण्यामध्ये. हे अभंग बरोबर चाललाय का महाराज घेऊन? कोंकडने आलाय. तुम्ही परीक्षक, गावोगाव माणसं परीक्षक झाली की कीर्तन करायला तुमच्या आकारासाठी चालणं जरूर आहे. तुमच्यामुळे कीर्तन का महाराजांमुळे? तुमच्यामुळे. आता पुढला प्रश्न काय चाललाय आपला कीर्तनाचा? दुःखी अनेकाच्या कोणालाही दुःख झालं की अरे हे व्हायला न पाहिजे, करू काही शकत नाही माणूस, पण मनात एवढं तरी पाहिजे याच्यावर वाईट आहे. दुःखी अनेकाच्या, बऱ्याच माणसाचं दुःख असलं तर त्याला काय वाटतं, मी जर या जागेवर असतो तर मला असं दुःखी अनेकाच्या अंतःकरण दुखलं पाहिजे. नाही तर दुसऱ्याचं दुःख लागलं बरं झालं, तिला तसंच पाहिजे. आणि तुला काय मिळालं? तुला काय म्हणते ते? दुसऱ्याचा छळ होणं, दुसऱ्याचं दुःख होणं आपल्या दृष्टीला बरं वाटू नये. दुःखी अनेकाच्या दुःख झाले का 3 चरण. आता राहिलेलं शेवटचं चरण काय म्हणते? पहिल्या प्रमाण म्हणजे बोलण्यात सांगा, गाऊन नका. प्रत्येक माणसाने जन्माला आला की निश्चय केला पाहिजे, मला महाराज व्हायचे. महाराज होतोच, शंका नाही त्याच्यामध्ये. 5-8 केलं, इकडल्या तिकडल्या गोष्टी चांगल्या जमल्या का नाही, काही हावभाव वगैरे जमलं का नाही, महाराज चांगले झालाच. शंकाच नाही. कोणी बी का, कोणी बी बाई गडी पण करू शकते. किंवा सकाळ अशी येते. आता काय आपण काय म्हणालो, निश्चयाची बळ. मग आपला निश्चय पाहिजे. मला देशाची सेवा करायची असेल तर कोण झालं पाहिजे? मिलिटरीमान फार मोठा महात्मा असतो. तुमची समज आहे, वर्ग असेल ते वयाने, पण मोठा महात्मा असतो. मरेल नाही तर मरेल अथवा तुका म्हणीशूर दोही पक्षी भला. कोणते पक्ष मेला तरी श्रेष्ठच आहे. आणि जिथं असल्यावर तर हे कारगिल मधून यांनी मोठं काम केलेलं आहे. त्यांना हार सत्कार असतात. वाचला तरी आनंद, गेला तर मग तर मोक्षच. बरोबर आहे प्रमाण तुमचं.
निश्चय. निश्चय कोणी कोणताही निश्चय केला की ते प्रयत्न केले तुम्ही सरपंच व्हायचा निश्चय केला का नाही? नाही का? तुम्ही मृदंगाचार्य व्हायचा मी सुद्धा काय आहे ते केलेलं. मी आता काय आहे ना तुम्ही मला काय समजता ना ती मी प्रयत्नच केलेला आणि करावंच लागेल. म्हणून आपला आपला निश्चय योग्य असावा जीवनामध्ये. संसार असो का परमार्थ असो आपला निश्चय ज्यानं त्यानं तपासायचं. या चरणात काय सांगतात? ज्यानं त्यानं आपला निश्चय तपासायचा. त्या निश्चयावर काय पाहिजे? बळ 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 भाव. त्या निश्चयावर डिगडिग नाही जमत रे. जमते हा तू काय माझ्या देखत माझ्या जीवा जीव ह्याच्यावर बदलीत नाही. आजोबा झालाय मला वाटतं बिलकुल बदलणारच नाही. बदलावणार माझं सांगतो मी बदललं ते. आता आपण हे आपण थोडक्यात याच्यातच कीर्तन नाही जायला पाहिजे. आपलं देवाचं चिंतन संताचं चिंतन करू या अभंगाचं जसं जमत तसं भाव करू की आता निश्चयाचे बळ तुका म्हणे कोणतं दुसरं नाही. तुम्ही निश्चय केला तेच. जरी माणसाला वाटलं मला तुवर व्हायचंय तर फाईल करावं लागत नाही. आत्ता आत्ता फाईल करावं लागते का? हे गारजाना हे गारजाना जोडा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. फळ कोणतं होईल? तुम्ही निश्चय केला ते फळ बरोबर मिळणार. उत्तीर्णच होतो. आता मी माझ्या प्रेमातल्या मुलाला म्हणालो तू अभ्यास केलास न केला सगळी आता ती कळते. गणितात किती पडतात सगळं कळते. आता लई घाईवरून काही विद्यार्थी दुम्मे मारणारे असतात ना. आता मारा किती दुम्मे पण तुम्हाला शेवटी कळते की या गणितात किती मिळले भूगोलात इतिहास वगैरे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. दुसरे नाहीच. आपणाला अभंगातच सरत नाही. आपल्या आपल्या अभंगातच आपणाला मी बोलत तर सरत नाही. उगा इकडं तिकडं जाणं काही करणं काही लागत नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हेची विष्णूची महापूजा. दुसरा आमचा अनुभवच नाही. अनुभव नाही तुझा पांडुरंग. देवाला नमस्कार करून बोलू आपण. बोला
प्रारंभी बोलण्याच्या प्रारंभी देवाला नमस्कार, संतांना नमस्कार, आई वडिलांना नमस्कार, ज्येष्ठ अधिकाऱ्यांना नमस्कार, सर्वांना नमस्कार, श्रोत्यांना नमस्कार, लहान थोरांना सर्वांना नमस्कार. आता पांडुरंगा करू म्हणलं की सगळ्याचे आले बरं का उपस्थिती. माता वर्ग आल्या, लहान थोर तरुण म्हातारे सगळे आले का निवड आहे. मी करू हे असं करू म्हणजे सगळे आलो. पांडुरंगाला नमस्कार केलाच पाहिजे, केलंच पाहिजे. असे 4 काम मला माझ्या पुरस्कारामध्ये अच्युत महाराजांनी दिली. 4. कोणते? प्रत्येक व्यक्तीला ही गरज आहे. एवढूशा वयामध्ये इतकं सुंदर त्यांनी काही लिहिण आहे त्यांचं कोणी पुरस्कारामध्ये. मला वाटलं याला कळालंच कसं. गुरुवर्य मारुती महाराजांच्या नंतर तुम्ही 30 वर्ष झाले, तुम्हाला कसं काय येतं? सरळ सांगितलं, मला त्यांनी बुद्धी दिली. मी काय सांगालो, प्रत्येक माणसाला ही गरज आहे. कोणती? देव धर्म 2, देव धर्म, देश आणि संत. शेवटला संत. देव धर्म आणि संत यांची सेवा कोणत्याही माणसाला अनिर्वाह्य आहे असं त्याच्यात. अनिर्वाह्य म्हणजे त्याचा काय अर्थ लावतात तुम्ही? अनिर्वाह्य म्हणजे त्याने जन्माला आलाय माणसाच्या, त्याला घडलंच पाहिजे या 4 गोष्टी असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. त्याच्या जीवनात ते घडलंच पाहिजे. काय? देव धर्म, देश आणि शेवटला संत. म्हणून देवाला नमस्कार घडला. तर काय इतकं काय तुम्ही ठासून बोलायले? अहो हे सगळं जे माल आहे, हे सगळा मालच देवाचा आहे ना. जेणे हा जीव दिला दान, प्रमाण म्हणतो ना, दान दिलेली सामुग्री आहे. नमस्कार केलाच पाहिजे आपण. आपला मालच नाही, त्यांचाच माल आहे. वापरायला वाचा वगैरे सगळं चालत, सगळं चालत आहे. काय बी म्हणा ते. संडासला जायचं बरोबर तुम्हाला देव ठराविक वेळेला संडास देतो. ठराविक वेळेला, कोण्या वेळेला बसत करता. मला तर सकाळी एकदा 4ला येते, ते पुन्हा येतो त्याच वेळेला. अन्न भजन हे सगळं देवाचा. अज्ञानी माणसाला हे कळालं नसल्यामुळे ते म्हणेल की, तर त्याची चूक नाही, त्याला कळतच नाही. त्याच्या बुद्धीच्या आटोक्यात बसेल तितकंच बोलत, ते काय जास्त बोलत. कसं मी आळंदीला राहणाऱ्या मुलाला बोललं कस. आणि आळंदीचा तर माल असते महाराज. कामाच्या व्यतिरिक्त बोलतच नाहीत अधिकारी, बोलतच नाहीत अधिकारी. आम्ही किती बोलू ते असो. म्हणून देवाला नमस्कार केला पाहिजे. दुसरा नमस्कार संतांनी केले हे मला माहित आहे. माझा 80च्या पुढे वय चालू आहे. हे माझ्या मागले माझ्या आधीचे काही थोडे पुढचे काही बरोबर सगळ्या लोकांना माहिती आहे. हे वर्ष श्राद्ध झाला हा कार्यक्रम नसायचा. पाहुणे रावणे जमायचे, वर्ष श्राद्ध करीत होते ते अनादी कालापासून. पण हे असं नव्हतंच. ते संतांनी घडविले की पितृतिथीच्या दिवशी भजन कीर्तन घडावं, पुष्पहार देवाला, संतांना, भजनेला सगळ्यांचा सत्कार घडला पाहिजे. हे संतांनी केले, हे देवाने केलेलं मी म्हणत नाही. तुम्ही म्हणायचं तर म्हणा. हे कोण केले? साधू सत्पुरुष. दुसरा नमस्कार संतांना, श्रोते मंडळींना का नमस्कार करावा? लहान पोरातल्या. आता मी असं करायला गेलो का नाही नमस्कार, काही घड्याला वाटायला मलाच करायचं. अरे सगळे हे तुम्ही आपण देवाचे देव आहोत, याच्यात कोणी मोठा लहान नाही.
ज्ञान दृष्टीनं पाहू लागलं सर्वागती राम. तुला खुर्ची झाली मग मोठा समजतो काय येते. आता तुला जास्त उभा आहे ना मग खुर्ची दिली त्यांनी. खुर्चीचं काही तुला वाटू नये. म्हणून श्रोते मंडळीला नमस्कार. बसणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, अन्नदान करणाऱ्यांना सगळ्यांना नमस्कार. नमस्कारानं मनुष्याचं आयुष्य वाढतं. नमस्कार करीत जावं देवाला, संतांना, आई वडिलांना. त्या अभंगाचं लय करून तीच पाया भरणी. पाया मजबूत असायचा पाहिजे बरं का. आता जरी आपणाला लेंटन टाकता आले, हे करता आले, काही पायाची गरज नाही तेवढी. रागज मोठा वापरला उलट नाही काय माझा अनुभव असो. विषयांतर जास्त नको. देवाला नमस्कार. देवाला नमस्कार केले की माणसाच्या लक्षात काय यावं. पंढरपूर लक्षात यावं, मंदिर लक्षात यावं, मठातले देव लक्षात यावे. आणि मी बारीला आहे, मी नमस्कार करतो असं वाटावं. अनुरंगा करू म्हणलं की काय वाटावं. आम्ही सगळे देवाला नमस्कार करतो. देव विटेवर उभा आहे आणि ते पंढरपुरातच आहे. मी आता मला तर काय वाटायलंय, मी पंढरपुरातच आहे असं वाटत. तुम्हाला काय काय वाटत असेल तुमच्या परिणाम. देवाला नमस्कार, संतांना नमस्कार. आणि हे नमस्कार झाल्यावर अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. सुरुवातीच्या पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात, स्वामी काज. आता स्वामी काज म्हणले की काही माणसांचा विचार होतो, स्वामी म्हणजे कोण. स्वामी म्हणजे दाढी, हा पसाडा वगैरे हे असं असतं ना. स्वामी म्हणल्यावर आपल्या नजरेत काहीतरी येते, वेगवेगळे येते, प्रत्येकाचं वेगवेगळं आत्मस्वभाव ते असते. हा पण तुकोबारायचा तुम्ही गाथा अर्थाचे बघता म्हणजे कळते. अर्थाचे लिहिलेलाच असतं, काही लिहिलेलाच असतं, अवघड नाही. आता तुम्ही बघा ना त्याच्याकडे काय, तुम्ही रोज गाथा वाचायली का ज्ञानेश्वरी वाचायली सरपंच. अहो तुम्ही तरी माझे जीवलं जायत म्हणून कीर्तनात बसले. सरासरी सरपंच कुठे कीर्तनात असतो का? नसतंच ते सगळे जीवलग लोक आहेत. कुठं बसायचं ते तर काही विषयांतर जास्त नाही. स्वामी म्हणलं की माणसाच्या लक्षात यावं मालक. मालक म्हणजे आणखीन मी संशय वाढतो. मालक म्हणजे पती पत्नीतले ते मालक नाही. ज्याच्या आपण कामावर राहिलो ते, ज्याच्या आपण कामावर राहिलो ते स्वामी,
आणि आपण कोण सेवक, नोकरीला राहिले. मग तो सरकारी क्षेत्रातला असेल, नोकरी लागायला त्या क्षेत्राला तर कोणी त्याच्या वरिष्ठ अधिकारी कोण असतो, तो त्याचा स्वामी असतो. तो त्याच्या वरिष्ठ अधिकारी जोही कोणी असेल तो त्याचा काय असतो, स्वामी असतो. लक्षात ठेवा, कीर्तन काटकोरीनं लक्षात ठेवले की सगळे माणसं हुशार होणार. आणि त्यांचं इकडं लक्ष नसलं तर आपलं तर तिकडे जाऊ देऊ नका ना. त्यांना मोठ्यानं बोलायची सवय असते, बोलू द्या. आपलं इकडं लक्ष ठेवा, मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला. त्यांना माहिती आहे शिवाच्या पलीकडे राम महाराज. तुझा भाव काय असतो, हे लक्ष्मण महाराज आहे, हे राम महाराज. त्यांचं त्यानं करू द्या, आपलं आपलं करू. स्वामी कशाला म्हणावं हे कळत जाव, कीर्तनात येऊन कळत जाव, कळून घेत जाव. आपला कोणी प्रिय महाराज असेल त्याला काही काही गोष्टी आपण स्वच्छ विचारल्या पाहिजे. कोणाला प्रिय महाराज आहे, कोणाला काही विचारतात तर ते पुन्हा काम करतात. स्वामी म्हणजे कोण, मालक, ज्याचा आपण वेतन घेतो. काय घेतो, पगार घेतो. पगार घेऊन काम करत नाही, हरामीपणा करतो, अंगचोरपणा करतो आणि पैसे तर बक्कळ मिळा वाटते. बरं नाही, बरं नाही. आता फक्त मग एवढंच म्हणायचं राहिले की वागणं बरं नाही, असंच म्हणायचं राहिले. बरं नाही हे, बरं नाही हे. त्यांचं इमान इतकं, अरे सेवा करणे, वेतन घेणे, सेवा करणे हेच विष्णूची. आमच्या इथं तुम्हाला माहिती आहे, मॅनेजर होते पिंगळीला, त्यांचं नाव काटकर साहेब. हे माझं, हे गिऱ्हाईक माझं देव आहे, हे सेवा हेच माझं, मी काय करतोय अंदाज म्हणे ना. काटकर साहेब कीर्तन काय म्हणले, पुन्हा म्हणू नका. बरं, हे सगळे माझी सेवा हेच विष्णूची महापूजा. माणसाला कळलं काला काही म्हणायले, काला काही समजायले, अर्थाचा अनर्थ केला की त्यालाच कळत नाही. अर्थाचा योग्य विनियोग करावा. अभंगाचा अर्थ असो, ओवीचा अर्थ असो, श्लोकाचा अर्थ असो, थोडा योग्य केला बरा राहते, आपल्या जीवाला बरं राहते, नाही तर गैर. याला म्हणा स्वामी, स्वामी काल पुढे राहिले जमखाय, ते त्याच्या भारी आहे. हीच विष्णूची सेवा. आपण जी शेती करतो, आपण जे हे सगळं काय करतो ते विष्णूची पूजा आहे, तुम्हाला कळत नाही. आपण जे काही उद्योग धंदा करतो ना, आपल्या आपल्या धर्माप्रमाणे, शेती असेल, मळा असेल, बागायत असेल, व्यापार असेल, ही विष्णूची पूजा आहे. विचाराने केल्यावर स्वामी काल. आता दुसरी गुरुभक्ती तुम्ही ऐकू नये. नवनाथला लावला म्हणजे काय, सगळे गुरु सगळे शिष्यच आहेत की. आणि आता सुद्धा काही गुरु शिष्य आहेत की. गुरु शिष्य का शिष्य रिकाम्या देव जाणे, असं हे ना. आता आहे ना, ते बंद पडले थोडं. गुरुभक्तीशिवाय काहीच त्याला मान्य नाही. आई मान्य नाही, वडील मान्य नाही. आता माणसं आहेत का, आता आहे. जीवनदासजी म्हणून इथं हे महाराज आहेत, आणि ह्यांचे शिष्य कुरुक्षेत्राला आहे, त्यांचं नाव आहे त्रिवेणीनाथ. भावाचं लग्न होतं, सगळ्यांनी फोन केला, सख्या भावाचं आले ते सगळ्यात राहिले केले. मला वाटायला आईचा वडला घ्यावं आले. महाराज तुम्ही असं म्हणू नका, तुमचं म्हणल्यावर लोकांना ठरवलं. मेरी माँ होई, गुरु माझा म्हणजे माय आहे, बाप आहे, सगळे. हे सगळे माय बाप ज्यानं होते कवा होते तेव्हा होते. आता माय तरी, बाप तरी, आणि गुरुभक्ती तुम्ही ऐकू नयेत. निळोबाराय वगैरे त्याला म्हणतात गुरुभक्ती.
गुरुचा आणि शिष्याचा मला मेळ झाला. तर मी म्हणलं का नाही गुरु करायचं ते करायलाच, पण पहिले अध्यायाच्या तुला ओळ्या पाठ पाहिजे. हा त्यावेळेला सगळं हो हो म्हणे, आणि पुन्हा काहीच करणार 11 तरी ओळ्या पाठ असावा. गुरुभक्ती हेच विष्णूची महापूजा. गुरु आपल्या आपल्या मनाप्रमाणे, त्याचा काही आग्रह नाही कोणता, काय त्याच्या आपल्या आपल्या मनावर आहे. कोणाला पसंत करायचे ते पसंत करणं आता दोघांच्या मनावर आहे का नाही? दोघांच्या, वराच्या आणि सगळ्याच्या मनावर आहे. गुरु शिष्याचं काय तिसऱ्याच्या मनावर आहे काय? त्याच्या मनावर आहे. त्याला मान्य पडला, ह्याला मान्य पडला, जमलं. कोणी असो ते, कोण्या जातीचा असो, कोण्या वयाचा असो, कोण्या गावचा. हा कीर्तनात माणसाचे कणकण डोळे उघडावे, गाथा आठवावा, ज्ञानेश्वरी आठवावी कीर्तनात. स्वामी काल गुरु भक्ती झाली. आता तिसरं, बऱ्याचशा माणसाला आपल्या पित्याबद्दल अनादर असतो, आणि कोणत्या तरी महाराजावर पठापट कोंकड तरी त्याची हावभाव दृष्टी असते. अरे पित्याची सेवा हेच मोठी विष्णूची पूजा आहे. आज कोणाची पूजा आहे? आज पितृसेवा आहे. पितृसेवा, पितृसेवेच्या निमित्तानं गोत्रच बोलवीत असतात. रावणे रावणे नामधार आणि सगळा यथासांग कार्यक्रम करून प्रसाद घ्या, जेवण खाऊन करून ज्याला त्याला आपले पिता स्वरूप मानायचे. आज हे सगळे माणसं कोण आहेत? पिता स्वरूप, पिता स्वरूप. विष्णू सहस्रनामामध्ये बघा. आता हे काय झालं? पितृसेवा. स्वामी काल गुरु भक्ती, पितृवचन, आपल्या वडिलांचं वचन पाळणं, वडिलांची सेवा करणं. मारक म्हातार ते त्याला म्हातार दिसते. अरे त्याच्यातूनच तू जन्माला असेल सगळी दुनिया बघायला, आणि त्या म्हाताऱ्याचा तुला कदर वाटतो. तू तरी बाबा तसं केलं असलं तरी आता इथून पुढे करू नको. इथून पुढे बापाला काय मान? विष्णू मान. हेच विष्णूची. हा चला पुढे आता. विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा.
सगळ्याला भजन करण्याकरता विठाला विठाला बोला सांगतो ते माझं सांगणं आवश्यक आहे. मृदंग मनोभावे अंतःकरणापासून ठासून वाजीनं हीच विष्णूची महापूजा. गायला मन लावून गाणे ती महापूजा. बाईनं आपल्या नवऱ्याची सेवा करणं. पती हाच परमेश्वर आहे. तुम्ही काही जास्त हिंदत बसू नका. आपल्या पतीची मनोभावे सेवा केली की पती हाच परमेश्वर आहे, सिद्धांत आहे. हे काही अलीकड पलीकडं ढवळाढवळी करण्याची काही गरज नाही. आज ही विष्णूची महापूजा घडते का नाही त्यांच्या संततीकडून? आज आपण सगळे उपस्थित आहोत. की विष्णूची पूजा तुम्हाला नाही असं वाटतच असं, पण ते बरोबर नाही. विष्णूची महापूजा आहे. आपल्या वडिलांच्या प्रत्यर्थ टाळ मृदंगाचा ध्वनी, घोष, पुष्पहार, धूप, दीप, आरती हे सगळं काही होतं. ह्याला काय म्हणू? विष्णूची पूजा. आता पूजेमध्ये महापूजेमध्ये फरक असतो. दररोजची काय असते? दररोजची पूजा असते. आणि काही नित्यपणानं वेगळे वेगळे असते. ते त्यावेळेला माणसं काय करतात? माझ्या जन्माच्या खात्यावरती देवाची महापूजा घडली नाही म्हणून महापूजा करतात. महापूजा वेगळी असते. नाही त्याच्यात काय फरक आला वेगळी? हां, ब्राह्मण असणं, त्याच्या हातानं करणं, काय काय साहित्य असते ते साहित्य असणं, त्या कोणत्या वेळात करायची, हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीनं होती. तिला काय म्हणतात? महापूजा. दक्षिणा सुद्धा महादक्षिणा असते. हा, भूमी दानाचे प्रकार मोठे मोठे दान आहेत. दररोजचं साधारण वेगळं, महा प्रत्येक क्षेत्रातलं महा वेगळं आहे का सारखंच? ग्रंथ तुम्ही मन लावून वाचू लागलेत का नाही? कोणी माणसं हुशार होणार, पण ग्रंथ वाचित नाही. मला सकाळी उघडा घालतात. आता काही काही गावानं 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या दररोज घ्यायचं ठरविले. आणि त्या तशा ओव्या घेण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की त्यांनी अर्थासहित घेतात, म्हणजे कळत आहे. तिसरा अध्याय काय बोलला, काय म्हणला. तिसऱ्यातून काय सांगायचं राहिलं ते चौथ्यात सांगितलं. चौथ्यातून काय राहिलं ते? अरे अध्यायाला जन्म देत असतात ज्ञानेश्वरी. ऐका, तुम्ही माहित असेल, अध्यायाते अध्यायाला जन्म देतो. प्रसवी म्हणजे जन्म देतो. काही बोलायचं त्याच्यात असते. आपल्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर असते ना, ठळक बातम्या झाल्यावर काय असतात? हे सगळ्या बातम्या झाल्यावर ठळक असतात. ठळक ठळक. तसं ह्या देत काय बोलायचं राहिलं त्यात असो. विषयांतर जास्त नको, आपल्याला वेळ. आजची काय महापूजा आहे आपल्या वडिलाच्या प्रत्यर्थ.
इष्टमित्रांना बोलविणं, सगळ्या काळा मृदंगाच्या घोषामध्ये देवाची धूप दीप आरती याचं. आता मला वाटलं हे हार छान झाला, हे हार छान झाला वाटलं, पण पुन्हा लक्षात गेलं पांडुरंगाला हार घातलाय हा माझ्या प्रत्यर्थ, संतांना घातलाय हा हार माझं निमित्त आहे, पण हार वडिलाला आहे खऱ्या त्यांच्या प्रत्यर्थ आहे हे सगळं आपलं. आपलं काही जे असेल ते कोणाच्या प्रत्यर्थ आहे, त्यांच्या प्रत्यर्थ आहे, त्यांना आहे. असं वाटत नाही की राम महाराजाला ते त्याला वाटू नाही, काही वाटू नाही, वाटावं कीर्तन करा, खूप जण कीर्तन करा, खूप जण कीर्तन करा, भजन करा, देवाचं कीर्तन कोणीही करावं, करावे कीर्तन गावे हरीचे गुण. मग काय स्वामिका गुरु भक्ती पितृवचन सेवा याच्याबद्दल तुम्ही पुष्कळशे कीर्तन ऐकले, पुष्कळशे कीर्तन ऐकले. आज ऐकायलात का तुम्ही? विष्णूची महापूजा आहे. आपल्या ग्रस्ताश्रमामध्ये आपल्या आपल्या वर्णाश्रमामध्ये चालणं, आपणाला जे मिळते ते ऐपतीत राहणं. पहिला अध्याय वाचवा, निष्ठा अर्जुन विषाद आहे. पुन्हा आणखीन हळूहळू सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? ग्रस्ताश्रमामध्ये कसं राहावं, शेती कशी करावी, व्यापार कसा करावा, त्याला सगळं ज्ञान पाहिजे असेल तर परिपूर्ण ज्ञानेश्वरी, ज्ञानाची ईश्वरी म्हणजे. आणि हे ग्रस्ताश्रमात मनुष्य करू लागला की हेची विष्णूची महापूजा. दुसरं आहे काही, दुसरा अनुभवच नाही राजा. स्वयं कर्मांनी भिरत संसिद्धी आपल्या आपल्या कर्मात त्यांनी आपले आपले कर्म निष्णात केले. हे देव त्याच्या घरला येते. देव म्हणत नाही हिचा परधंदा करणार आहे, देव म्हणत नाही ह्या कुंभार आहे, देव म्हणत नाही हा खाटीक आहे की नाही? आपल्याला कीर्तनात माहित आहे ना, सज्जन कसं या रोजचे कीर्तन ऐकायलो आपण. आणि कीर्तनाचं आता टीव्हीवर बघत जातो, टीव्हीवर कीर्तन बघत जा. देश विदेशात बोलणारे कीर्तनकार मोरारी बाबा. आपल्या भारतातच आणखी निष्ठावंत असे वारकरी आहेत ते म्हणजे राऊत बाबा आहे. आता त्या बरीचशी मंडळी आपल्या महाराष्ट्रात आहेत, आपल्या जिल्ह्यात आहेत, आपल्या तालुक्यात आहेत. म्हणून आपण काय करत जावं, नीट श्रवण करत. स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन कशाला घडलंय? पितृवचन आपल्या वडिलांची मर्यादा मोडली का शास्त्रामध्ये लिहिलेले मी वाचलेले. विद्वान पंडित लोक हजार एकीकडे, आणि आपलं येड भोळ बिड्या फुटी का असं ना, त्याला सव लागलेली असते, त्याच्याकडे काय बघायचं. पण आपले हित आहेत ना. पण ते हजार विद्वानापेक्षा एक आपलं जसं असेल तसं म्हातारं श्रेष्ठ आहे. किती हजार एकीकडे पंडित आणि आपलं म्हातारं जसं असेल तसं. माणसाला कुठं काय आमचं म्हातारं लई येड आहे म्हणायचे, तू लई शहाणा झाला. पितृवचन. आता आपण दुसऱ्या चरणावर प्रयत्न करायला नाही का, आता त्यांनी प्रमाण म्हणले. दुसरा अनुभवच नाही, हाच अनुभव नाही. पोर बरं करायला का चिडचिड करायला? तेच तर मला काढायचं होतं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या आपल्या धर्माचा कुटाणा वाटायला, कटकट वाटायला नाही. आपल्या आपल्या कर्मामध्ये आपण निष्णात असलं पाहिजे.
मला काही माझं काही कर्म नाही, पण आणखीन बी मी मोगळा काही सांगा मला करू शकतो, ती फरक करू शकत नाही. आपल्या आपल्या कर्मामध्ये स्वय कर्मांनी भीरत सिद्धी लभते. अधिकार आहे मला. सीता म्हणते स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन सेवा पती महापूजा अनुभव. आता बरेचसे माणसं गप्पाच्या मागे आहेत, अनुभवाच्या मागे लागले. हे तुम्ही बोलायले ते तुमचा अनुभव आहे का? मग हरकत नाही. अनुभव काहीच नाही, बडबड आहे. अनुभव काही नाही, बडबड. त्याच नाव आहे पायावीन. मला पायावीन भिंत. बोला, तुम्हाला पाठ पायावीन भिंत रातडी परिस्थिती आहे. आता कुठे वेळही नाही पडकून काढायला. ह्याला तरी पाठ असल्यावर सांगेल ना. निष्काम माणसानं बोलू लागले की आता कीर्तनाची पद्धत अशी झाली, तो महाराज रूपावर चांगल्या रूपाचा तरी असला पाहिजे, भावभाव करणारा तरी पाहिजे, गाण्यात तरी आकर्षित पाहिजे, वाजणे असं झालं. नाही नाही नाही, महाराजाचं तसं नाही. त्याचं ज्ञान, त्याचा काय अनुभव आहे, काय त्याचं आचरण वगैरे याच्यावर आता काही गरज नाही सध्याच्या काळात. वेशभूष किंवा त्याला कसे हाव भाव होईल त्याच्यावर. पण ती काय पायावीन भिंत किंवा लोक सांगे. महाराज म्हणतात अनुभव दुसरा नाही, माझा ऐकायचा असला ऐका न काय. आता तिसरं चरण. सत्य बोले मुखे, सत्य बोले खरं बोलवतं महाराज संसारात करत नाही असं म्हणायचं. आता बसतो संसार खरे बोलणाऱ्या माणसाचा झाला नाही. उत्कृष्ट सत्य बोलून संसारातही चांगले राहिले यशस्वी अशी कितीतरी उदाहरण आहे जीवनामध्ये. सत्य परमेश्वरच आहे. आणि आपलं वाक्य काय? सत्यमेव जयते. त्याची बेजारी होईल, त्याची पारदत होईल, पण ते बोलणार कसं? सत्याला काही महत्व देता का? सत्याला महत्व द्या. कोणी असेल, कशा अवस्थेत असेल, पण त्याचं जीवन कसं आहे? जर सत्य जर नाही नांदलं तर आपलं जीवन इतर देशासारखं होईल.
आपल्या देशात सत्य आहे म्हणून उत्कृष्ट आपलं जीवन आहे. आपल्या देशात सत्य आहे. आपल्या देशात पतिव्रता आता आहे. आता सत्य लोक आहे. आता सुद्धा आणखीन सत्य खूपच आहे. पाश्चात्य देशात लई देशामध्ये आज सत्य बोलायचं काय झालं. नगदीचं बघा ना. नगदी हे नगदीचं काय नाही. हे नगदीचं काय नाही. इतका फळ फळून घेऊन सगळं आपण सगळ्याचं मागू माग बघत आलो. तिथं ठेवून गेले. आता पुस्तक इतके झाले ते खोटं बोलून इथं ठेवून गेले का. घेऊन जात आलं कोणाला नाही ना. सत्य म्हणजे सत्य बोललं की विष्णूची पूजा झाली का नाही. महापूजा झाली. तुकोबाराय म्हणाले मी नाही. सत्य माणसानं बोलणं वागलं की त्याची बेजारी होईल पण सत्य चमकतच असते. आता काही काही वेळेला आमचा भ्रम आहे. मी महाराज आहे मी काय केले मी काय केले असा भ्रम आहे. पण महाराज भजन कीर्तन न करता असे माणसं सत्य आहेत त्यांच्यामुळे माझा भारत चालतोय. मागच्या काळामध्ये 6 महिन्याची गोष्ट असेल नाही तर वर्षखंडाची असेल. सरळ सरळ दुकानावर दारू द्यायची होती. सरळ द्यायची होती. असं सगळं इथं ठरलं होतं अधिकारी लोकांनी की आपल्या भारतात थोडा पैशाचा कमतरता आहे आणि काय करावं आता. पैसा पाहिजे. पैसा पाहिजे. मग पैशाला हे जर मोकळं सोडलं तर पैसा होतो. मोकळं सोडलं हरकत नाही. सगळ्यांनी विचार केला म्हणले द्यायचे. मोठ्याचे विचारापाशी काय चालतंय. सगळ्याचे विचार मंजूर झाले. काय मंजूर झाले. दारू दुकानावर पैसा खूप होतो. पोरं बाळ ज्याच्या मनाला येईल ते मोकळे देतात. आता मला कोणी म्हणलं ना काही माळ घालायची सुरू करायचं म्हणलं मला मी म्हणतो कशाला भानगडीत पडायला. मस्त मापाट राहतं. सुरू करायचं नाही माळ घालायचे नाही कोणी मालक नाही काय नाही मस्त पडणार. जुनं काय आता त्यानं घ्यायला काही घेतलीच. बंधनात कोणाच्या सत्याच्या बंधनात नको. अरे वाईट आहे ते. मग हे सगळी गोष्ट चौपट झाली. कळालं महाराज महात्म्याला एका कळाल्याबरोबर त्यांनी आपली तयारी ठेवली. निघाले. कुठे निघाले. मला उपोषणाला बसायचे आणि मला संपून केली सुरुवात. केलं आता परसरण तर लवकरच आहे. कीर्तनाचा असो काही इथं कोणी बोलू सदर काय झालं तर बुडबुडा तवा द्यायला ना आता बरी आहे की नाही. साधनं झाल्यामुळे चौकट काढायला म्हणले असं असं आहे. यांनी सांगितलं मला राहायचं नाही. केली उपोषणाला सुरुवात. हे आले ते आले तुम्ही काय नेहमी हे असंच करायला तुम्ही उपासना हो हे बसणं तुम्ही नेहमी. आत्ताच सांगायलो नगदीचं सांगायलो. आत्ता महात्मे आमच्या देशामध्ये आज आहेत. आत्ता आहे. सत्य बोलणारे सत्य वागणारे आज पतिव्रत आहेत माझ्या देशामध्ये. सगळं आज आत्ता आहे. आपणाला पाहायची चौकशी नसेल. आपण आपल्या याच्यात गुंग असताल ते तुमची गोष्ट. पण तुम्हाला सुद्धा आता असं केलं की आले. तुम्हाला कसं केलं की आले. कोणाचंही आले ज्याचं पाहिजे त्याचं. बसले सगळे येऊन म्हणले काय तुम्ही नेहमी असंच करेल. तुम्हाला काय करायचंय मला मरू द्या. माझी जनता कशी होईल. प्रत्येक गावामध्ये लेकर घेऊन डुलते नाचते आणि ते पाहण्यापेक्षा मी गेलो तर तुमचं काय बिघडलं. महात्मा आहे का नाही. आज म्हणतो जगाचा कल्याणाचा वा वा बरं आहे. चांगला नखरा आहे. 2 घंटे चांगला गुंग लोकांना करायचा नखरा आहे. पण सत्य का झाले ते सत्य नाही. ते मातीत घाल नाही झालं. सगळ्यांना सांगितलं हे बरोबर नाही. आता मला काय करायचं मला पाहायचं. बैठक घेतली. विचार दुकानावर द्यायची.
आता मला वाटतं मी महाराजात आले ते असेल का 1000 महाराज एका साध्या माणसात घातले तर तो कागड कोंकड राहील काय समजायला. गंधन टिळे माळण हे भला भला नखरा केला म्हणजे महात्मा असेल असं नाही. महात्मा कोण्या अवस्थेत राहतो. गुरुवारी मारुती महाराजांच्या मुखातून ऐकलेली एक कथा आहे. त्या पतिव्रतेची कथा निघाली तर त्या राजसाहेब म्हणू लागले, प्रधान म्हणू लागले, आमच्या माणसाला ते कळसाचा शेंडा वाकडा होतोय पाणी घालायला. अरे म्हणजे ग बसा, राहू द्या त्याला तिथंच राहू द्या, आम्ही सांगतो ती एका बाईला. ती बाई त्याला माहित होतं ती पतिव्रता होती, पण तिच्या हाताला ते कळस नेट झाला. इतकं काही मी विस्तारानं सांगत नाही. गोकुळनाथात सांगा ऐकायचं असलं तर मी सांगतो किती वेळ, पण कीर्तनाच्या वेळात विक्षेप नाही. सगळ्याला ते आवरून घ्यावं लागलं. आज तितकी दुकानावर नसून सुद्धा किती आपणाला फळ पाहायला मिळतो. दुकानावर दिली असती तर सगळे लेखन माझे झुलते. हा मी भारताचा नकाशा पाहण्यापेक्षा मी गेलेला बरोबर की रे, मला जाऊ दे की तुम्हाला काय करायचे. सगळं मागं घ्यावं लागलं. ही लई दिवसाची गोष्ट नाही, ही लई दिवस ही पेपरवर गोष्ट आहे. महात्म्यांचं अंतःकरण सत्य. कोणत्या जातीत असतील, कीर्तन भजन करीत नसतील, पंढरपूरची वारीही करीत नसते, तरी आज माझ्या देशात संत पतिव्रता आहेत. सत्य बोले वाचे. कोणाचे दुःख होऊ लागले की अंतःकरण कळवळ. दुःखी अनेकाच्या मोह घर मोह कुटुंब मोहे चुंबन. त्या कुटुंब पालक म्हणून त्याला काही महाराज तरी म्हणता येते का त्याला. आपल्या कुटुंबाची रात्रंदिवस सेवा करतो. आणलंय जर झालं तर मग कशाची करतो. तुम्हाला पाठ झाले कुटुंबाची सेवा नसते का ते पाठाची सेवा. महाराज तुम्ही अभंग घेतलाय, हा किती उत्कृष्ट अभंग आहे. आज पितृतिथीच्या निमित्तानं याच्यावर जर चिंतन तुम्ही लक्षात ठेवलं, वागू लागले, कोण्या गावाचा उद्धार. विठाला विठाला दुसऱ्याच्या दुःखामध्ये आम्हाला दुःख माझं वाटलं पाहिजे. ही भजनाची हातवटी. भजन करीती हातवटी तू जानसी गिरती. भजन हातवटी. भजन सुद्धा हातवटी लागते. आज त्याचा कार्यक्रम आहे ते लोक घाम घालून वागले, कष्ट करून वागले. त्यांचे लेकरे सुद्धा आणखी कष्ट करणारे, घाम घालणारे. आणि त्यांना काय वाटलं, आज आपल्या वडिलांच्या प्रत्यर्थी काळभक्षाच्या गजरामध्ये नामस्मरणामध्ये आपली वडिलाची पुण्य म्हणजे वर्ष तिथे आली. काय वर्ष तिथे. आणि संतांनी जमिले असं करत नव्हते. पूर्वीचे लोक असं करत नव्हते. मला माहिती पूर्वीचे लोक काय करायचे, वर्ष श्राद्धाला आमंत्रण सांगायचे, वर्ष श्राद्ध करायचे, याचे बसायचे, भांडायचे. ते फक्त जमलं नाही रुसूनच जायचे. ते वळण घातले संतांनी. अरे मग पाहुणे राहून तर जमतात. मग भजना कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा. ज्ञानोबाचं नाव येते, तुकोबाराचं नाव येते, विठ्ठलाचं नाव येते, कीर्तना भजनामध्ये साधू संतांचे नाव येते. आपल्या वडिलांची प्रतिमा पुढी बांधण्यात आली बघा. आता म्हणता सुद्धा येते माझ्या वडिलांची. किती भारत संतांनी केले. संत करतात ते आपणाला करता येत नाही. संतांचे मनोगत फार उच्च विचाराचे. विष्णूची महापूजा आहे. महापूजा आहे. पंढरपूरला नाही महापूजा घडली. पैसे देऊन करायची. आपल्या आईची वडिलांची सेवा करणं, गुरुची सेवा करणं, संतांची सेवा करणं, देशाची सेवा करणं, हेच विष्णूची महापूजा.
सिंहाच्या बाळा